हाय हॅलो नमस्कार. मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. क्षय व्हावी दारिद्र्यता आणि दूर व्हावे दुःख तुमचे. अक्षय तृतीयाच्या मंगल दिनापासून ऐश्वर्य धन संपत्ती सुदृढ राहावे आरोग्य तुमचे. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पाहू शकता आज मी पुरणपोळी आणि कट्टाची आमटी बनवलेली आहे. आणि ही पुरणपोळी नॉर्मल नाही आहे. ही पुरणपोळी आहे ना, मी त्या आंब्याचा वापर केलेला आहे. आंबा घालून पुरणपोळी केली आहे. बघू शकता तुम्ही पुरणपोळी आपली किती सॉफ्ट झाली आहे आणि अगदी काटोकाट असं पुरण भरलेलं आहे. पाहू शकता एकदम सॉफ्ट अशी पुरणपोळी झालेली आहे. आणि आपण हा रस्सा जो केला आहे हे बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ही तोडून दाखवते. पाहू शकता हे बघा किती सुंदर अशी आपली पुरणपोळी झालेली आहे. तुम्हाला जर अशीच पुरणपोळी जर करून बघायची असेल आणि खायची असेल तर चला मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं ना मी 250 ग्रॅम डाळ घेतली, हरभरा डाळ, चणा डाळ. हे बघा मी सकाळी ना भिजत घातली होती. हे बघा मस्तपैकी भिजली आहे. 2 तुकडे होतात. आणि ह्या वाटीच्या मापाने बोलाल तर ही 1 वाटी आहे पूर्ण, ती मी भिजत घातली होती. आता मस्तपैकी आपल्याला ना ही शिजत घालायची आहे कुकरमध्ये आणि एक 4-5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता मी ना या कुकरमध्ये घालून घेते. तुम्हाला जर ना आमटी बनवायची असेल म्हणजे कटाची, तर त्यानुसार तुम्ही पाणी जास्तीचं घाला. मला बनवायचे मी पाणी याच्यामध्ये जास्त घालणार आहे. 1-1.5 वाटी पाणी घालून घेतलं आहे मी. अजून थोडासा घालते. साधारण 2 वाट्या मी पाणी घालून घेतलं आहे. आता ना मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे. थोडंसं मीठ घालते. हा एक छोटा ना चमचा मी हळद घालते. त्याने आपल्या पुरणपोळीला ना कलर छान येईल. आणि थोडंसं तेल घालून घेते जेणेकरून आता आपण हे शिजत घालणार आहे ना ते वरती नको यायला, म्हणजे कुकरच्या बाहेर नको पडायला सगळं पाणी, म्हणून मी तेल घालून घेते. असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता ना मी हा कुकर गॅसवरती ठेवते. गॅस ऑन केला आहे. आता ना आपल्याला झाकण नाही लावून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने ना इथे फेस आहे ना तो वरती, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारण का त्याच्यामध्ये ना ॲसिड असतं. ते काढून घेतलं ना का आपल्याला ही चणा डाळ म्हटल्यानंतर थोडा गॅसचा प्रॉब्लेम होतो. मग ते आपण काढून घेतलं ना फेस का आपल्याला ही डाळ ना पचण्यासाठी ना अतिशय उत्तम होते. पुरणपोळी पण व्यवस्थित खाल्ली ना तर पचायला एकदम प्रॉब्लेम काय होत नाही. एकदम उत्तमरित्या आपल्याला पुरणपोळी पचू शकते. तुम्ही पाहू शकता हा बघा वरती हा फेस आला ना आपल्याला काढून टाकायचं आहे. कारण का याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण असतं. हे काढलं ना की पुरणपोळी आहे ना, मी ना वरचा फेस आलेला होता ना तो मी काढून घेतला. आता ना मी झाकण लावते आणि 5 ते 6 अशा शिट्ट्या येते की आपली डाळ आहे ना ती व्यवस्थित शिजली जाईल. आणि पुरणपोळी आपल्याला कशा मऊ होतील, आपल्याला पुरण एकदम मऊ पाहिजे. हे बघा मी झाकण लावते कुकरला आणि 5 ते 6 शिट्ट्या देते. मी इथे ना 1 वाटी ना गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे बघा या वाटीच्या मापाने. आता ना मी हे चाळून घेते. चाळून का घ्यायचं माहिती आहे, कारण का कोंडा असतो ना, आपण डायरेक्ट नाही घालायचं. हे आता आपली पुरणपोळी बिघडू शकते, थोडीशी कडक वगैरे होऊ शकते. म्हणून हे पीठ आहे ना असं चाळून घ्यायचं चांगलीने. आणि अर्धी वाटीने मी मैदा घालणार आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नंतर नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केल्या तरी चांगल्या होतात. मी घालून घेते त्याने जरा ना टेस्ट चांगली येते. मैदा पण चाळून घेते व्यवस्थित. एक अर्धा चमचा मीठ घालते आहे चवीपुरती. आणि एक अर्धा चमचा हळद घालते आहे. आता ना आपल्याला पहिलं ना ह्याचं सगळं एकजीव करायचं आहे. आपण 1/2 किलो घेतली आहे ना चण्याची डाळ, त्याला हे प्रमाण अगदी अचूक आहे. आता ना थोडं थोडं करून ना आपल्याला पाणी मिक्स करून हे मळून घ्यायचं आहे. पटकन पाणी नाही ओतायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे माझं पीठ हे मळून झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. आता ना आपल्याला हे पीठ आहे ना एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पीठ ना मी या बाउलमध्ये काढून घेते आणि पाणी घालून घेते. पीठ ना आपल्याला व्यवस्थित तिंबट ठेवायचं आहे एक थोडा वेळ, जेणेकरून ह्याला मस्तपैकी तार येईल. आणि तार आली ना का पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि आपल्या पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतात. झाकण लावून ठेवून देते. आता आपण ना कुकर लावला होता ना मगाशी, आता आपण बघूया आपली डाळ शिजली आहे का. कुकर उघडून बघते, बघूया आपण आपली डाळ शिजली आहे का. तुम्ही पाहू शकता डाळ मस्त शिजली आहे. हे बघा छान शिजली आहे. तर हे पाणी आहे ना ते मी एका टोपामध्ये ना गाळून घेते गाळणीच्या साह्याने. मी ना इथे एक टोप आणि गाळणी घेतली. आता मी हे सगळं गाळून घेते पाणी. मला आमटी बनवायची ना कटाची, त्यासाठी मी हे पाणी सगळं गाळून घेते. गाळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी नितळून घेतलं आहे मी. आता आपण आहे ना मी इथे पॅन घेतला आहे. ह्याच्यामध्ये ना ही सगळी डाळ आहे ना ती काढून घेते. एकदम आपली छान शिजली आहे. पाहू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघा पाहू शकता चमचा लावते तर डाळ आपली एकदम छान शिजली आहे ना, पटकन दाणा मोडला जातो. आता ना आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. मी इथे ना 1 वाटी आहे ना गूळ घालून घेते. 1/2 किलो घेतली ना चण्याची डाळ, त्याला मी 1 वाटी गूळ घालते. तुम्हाला जास्त गोड हवं असेल, कमी गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता. आणि आज आपण आंबा पुरणपोळी करणार आहोत ना, तर मी आता आंबा पण घालणार आहे, म्हणून मी जास्त नाही घालत आहे. 1 वाटी पुरेसा आहे. आता आपल्याला हे असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे.
मी इथे 2 आंबे घेतले आहेत. मी आंबे ना 1 तास ना पाण्यात भिजत घालून ठेवले होते, जेणेकरून काय आंबा कसा गरम आहे, उष्णता त्याची कमी व्हायला. आता ना आपल्याला या आंब्यामधला गर काढून घ्यायचं आहे. आंबा मी स्वच्छ धुवून घेतला आहे. आता ना मी कट करते आंबा. आपल्याला ना बघा अशा साली काढून घ्यायचे आहेत. बघा आंबा आपला साल काढून झाला आहे. आता ना मी या गाळणीच्या साह्याने ना हे बघा हे असं काढून घेते की जेणेकरून आहे ना आपल्याला त्याच्यातला पल्प मिळेल. आपण पहिला काय करायचो, आपण मिक्सरला लावून घ्यायचो. आता या गाळणीच्या साह्याने ना मी व्यवस्थित असा रस काढून घेणार आहे याचा. माझा एक आंबा व्यवस्थित पल्प काढून झाला आहे. आता मी दुसऱ्या आंब्याचा पण पल्प काढते की जेणेकरून आपण जी पुरणपोळी करणार आहे त्याचा रस पूर्ण पुरणपोळीमध्ये उतरू दे आणि पुरणपोळी सेम आंब्यासारखी छान गोड खायला व्यवस्थित लागू दे. म्हणून मी दोन्ही आंब्याचा वापर करणार आहे इथे. तुम्हाला एक आंबा घालायचा असेल तर तुम्ही एक घालू शकता. मी इथे दशेरी आंबा बोलतात ना त्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर तुम्ही इथे केशर, हापूस आंबा याचासुद्धा वापर करू शकता. मी इथे दशेरी आंब्याचा वापर केला आहे आणि त्याचा पल्प काढून घेते. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपला पल्प निघाला आहे 2 आंब्याचा. आता आपण जी डाळ शिजत ठेवली ना गूळ घालून, त्याच्यामध्ये आपल्याला हा आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे. आपण मगाशी गूळ मिक्स केलं ना, हे बघा गूळ एकदम असं मेल्ट झालेला आहे या डाळीमध्ये. आता ना मी हा आंब्याचा पल्प घालून घेते. आता ना आपल्याला एकजीव होईपर्यंत ना असंच ढवळत राहायचं आहे. हे पुरण सगळं ना आपल्याला घट्टसर पाहिजे पुरणपोळीसाठी. आतमधलं हे सारण तुम्ही पाहू शकता. कलर बघा किती छान आला आहे. आंब्याला कसा त्याचा स्वतःचा असा गोडवा पण असतो, म्हणून मी गूळ एकच वाटी घातली आहे. तर तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. जर तुम्ही अर्धा किलो डाळ घेतली तर तुम्ही 2 वाट्या गूळ घालायच्या ह्याच्यामध्ये. हे एकदम अचूक प्रमाण आहे. तुम्ही या प्रमाणात पुरणपोळी नक्की करून बघा. आणि आंबा घातला ना त्याने आता पुरणपोळीला अजून वेगळी टेस्ट येणार आहे. 1 तास झाला आहे. आपण जे पीठ तिंबट ठेवलं होतं ना ते मी काढून घेते. आता आपल्याला एक व्यवस्थित असं करून ना मळायचं आहे, जेणेकरून हे जास्तीचं पाणी आहे ना ते पूर्ण हे पीठ ऑब्झर्व करेपर्यंत व्यवस्थित मळायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता आपला मऊसूत गोळा झाला आहे. तुम्हाला दाखवते मी ताणून. हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे, एक तार पकडली पाहिजे पिठाला. हे बघा आता परत एकदा ना मी हे पीठ असंच व्यवस्थित ठेवून घेते. आपल्याला परत थोड्याने हे छान असं मळून घ्यायचं आहे. मी 2 चमचे ना तेल घालून घेते आणि आपल्याला असंच ठेवायचं आहे पुन्हा एक 15 ते 20 मिनटं. तोपर्यंत आपण आपली डाळ एकजीव झाली आहे का बघूया. तुम्ही पाहू शकता आपलं सारण एकजीव होतं आहे. अजून एक 15 ते 20 मिनटं आपल्याला अजून जातील सारण एकत्र व्हायला, जवळ यायला. आपल्याला एक गोळा असं तयार करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित असं घट्ट झालं तर आपल्याला सारण यंत्रामध्ये हे घालून व्यवस्थित आपल्याला सारण मिळेल. अजून एकजीव होऊ ते थोडा वेळ. तुम्ही पाहू शकता आपलं सारण झालं आहे. तर सारण झालं आहे कसं समजायचं बघा. मी असं चमचा बघा ठेवून बघितला, चमचा व्यवस्थित राहिला आहे, चमचा पडला नाही आहे. म्हटल्यानंतर आपलं हे सारण आहे ना रेडी आहे. आता आपल्याला हे थंड करत ठेवायचं आहे. थंड झालं ना आपण पुरण यंत्रामध्ये हे आपण सारण आहे ना व्यवस्थित वाटून घेऊ. आपलं ना सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण कटाचे आमटी बनवून घेऊया. मी इथे एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी एक 2 ते 3 चमचे तेल घालते आहे. कढीपत्ता घालते आहे, थोडासा जिरा, थोडंसं हिंग, लसूण घेतली क्रश करून एक 4-5 पाकळ्या त्या घालून घेतल्या. टोमॅटो मी बारीक चिरून घेतला तो घालतो. तर व्यवस्थित आपल्याला हे करायचं. एक अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती मसाला टाकते. तुम्हाला जास्त घालायचं असेल तुम्ही जास्तही घालू शकता. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तितपत तुम्ही टाकू शकता. मला तुम्ही हे पाणी काढून घेतलं ना डाळीचं ते मी घालून घेते. आता माझ्याकडे ना कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ते मी घालते 2 चमचे याच्यात. जास्त वाटण नाही घालायचं, थोडंसंच घालायचं. जास्त वाटण घातलं तर वाटणाची टेस्ट येते. आता आपल्याला ह्याला छान एक अशी उकळी येऊन द्यायची. चवीपुरतं मीठ टाकते. आंबटपणा यायला पाहिजे ना म्हणून मी 2-4 कोकमं घालून घेते आणि कशी टेस्ट केलं आपल्या या कटाच्या आमटीला आणि खायला एकदम छान लागेल आमटी. तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला कटाच्या आमटीला मस्तपैकी कड आलेला आहे, चांगली उकळी आली आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण आपण जे मगाशी सारण ठेवलं होतं थंड करत, आता आपण पुरण यंत्रामध्ये घालून सारणाची तयारी करून घेऊया. मी त्याला पुरण यंत्र घेतलं. तुमच्याकडे जर चाळणी असेल ना तर तुम्ही चाळणीमध्ये टाकून सुद्धा सारण बनवू शकता. माझ्याकडे पुरण यंत्र आहे, ह्याच्यामध्ये मी सारण टाकते आणि या पुरण यंत्राच्या साह्याने मी आता मस्तपैकी आपण सारण बनवून घेऊया पुरणपोळीचं. तुम्ही पाहू शकता हे बघा आपलं मऊसूत असं सारण तयार आहे. आता आपण आहे ना पुरणपोळी बनवायला घेऊया.
तुम्ही पाहू शकता आपलं पीठ बघा एकदम रेडी आहे, सॉफ्ट झालं आहे बघा मस्तपैकी. हे बघा पाहू शकता मस्त तार पकडली आहे, अगदी सॉफ्ट झालं आहे. आता आपण पुरणपोळ्या लाटून घेऊया. आता ना आपण पुरणपोळी लाटून घेऊया. एक छोटासा असा गोळा घ्यायचा आहे, जास्त मोठा नाही घ्यायचा, छोटासा घ्यायचा आहे. थोडंसं हाताला ना तेल लावून घेते. आपल्याला अशी वाटी करून घ्यायची आहे बघा या पद्धतीत. आणि सारण घेतलं आहे बघा, एकदम आतमध्ये बसेल तितकं सारण आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीत. आणि हे असं एक्स्ट्राचं पीठ आहे ना वरचं ते काढून घ्यायचं आहे आणि हे असं बंद करायचं ना, असं करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आहे ना हे सारण आहे ना हे व्यवस्थित आपलं सगळीकडे स्प्रेड होईल, व्यवस्थित लागेल चारी बाजूला. हां, मी इथे मैद्याच्या पिठाचा वापर केला आहे. मैद्याचं पीठ घेतलं आहे वरती लावायला आणि हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी अगदी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी छान लाटून झालेली आहे. आता आपण तव्यावरती टाकूया. तव्यावरती टाकून घेतलेली आहे. मी एका साईडने अशी पलटी मारून घेते. तुम्ही बघू शकता पुरणपोळीचा कलर बघा किती रंग छान आला आहे. आंब्याचा कलर, आपण हळद टाकली होती त्याचा कलर. पुरणपोळी खायला एकदम अप्रतिम लागते, सुंदर लागते. आणि आज अक्षय तृतीया म्हटल्यानंतर आपण आमरसपुरी करतो आणि आज आंबा घातलेली पुरणपोळी केलेली आहे. व्यवस्थित अशी भाजून घेते. मी पलटी मारून घेते, तूप घालते. तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे. ही बघा मस्त फुगली आहे टम्म. आता आपण दुसऱ्या बाजूने पलटी मारून घेऊया. बघा किती सुंदर दिसते पुरणपोळी, मस्तच बघा किती टम्म छान फुगली आहे बघा, एकदम अशी लुसलुशीत बघू शकता तुम्ही. आता ना मी एक काढून घेते ताटामध्ये. पाहू शकता आपली पुरणपोळी किती सुंदर झाली आहे. आता बाकीच्या पुरणपोळ्या पण मी ह्या प्रकारात करून घेते. तुम्ही पाहू शकता आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. बाकी पुरणपोळी आपली बघा किती सॉफ्ट झालेली आहे, पाहू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट झालेली आहे. आणि आज आपण आंबा घालून जी पुरणपोळी केली आहे, आपण नेहमी अशीच पुरणपोळी करतो, आज आंबा घातला मी या पुरणपोळीमध्ये. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला एक उघडून दाखवते. पुरणपोळी अगदी गच्च काठोकाठ भरलेली आहे. ही बघा बघू शकता अगदी आतमध्ये पूर्ण पुरण केलेलं आहे बघा, पाहू शकता तुम्ही बघा पूर्ण भरलेली आहे गच्च पुरणपोळी. तुम्हाला जर माझी पुरणपोळी करून बघायची असेल तर माझी ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. बाय बाय.